Hello, my dear student. In previous video, we have discussed the career transfer phenomena, and in that career transfer phenomena, we have this phenomena is based on the two factors. One is the mobility, and second is the resistivity. In previous video, we have discussed the resistivity. Then, in this video, we have discussed the Hall effect. We have discussed the Hall effect. In Hall effect, we have considered the one conducting slab. आता बघा कंडक्टिंग स्लॅब आहे म्हणजे काय होतं की कंडक्टिंग स्लॅबमध्ये काय असणार आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे काय असणार आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वी हॅव कन्सिडर द कंडक्टिंग स्लॅब अँड दॅट कंडक्टिंग स्लॅब इज कनेक्टेड टू द बॅटरी connected to the and battery and the direction of current is that side positive to negative direction of current is positive to negative clear this we consider the conducting slab and this conducting slab is connected to the battery and that current flows through the positive to negative in conducting slab the number of electron will be moved but the direction of electron is opposite to the current कंडक्टिंग स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे करंटची डायरेक्शन अशी आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह बट हे जे कंडक्टर आहे याच्यामध्ये कंडक्टिंग स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ करंट आता नेक्स्ट स्टेप काय करणार आहे की मी कंडक्टिंग स्लॅबला काय देतोय की मॅग्नेटिक फील्ड देतोय दिस कंडक्टिंग स्लॅब इज प्लेस्ड इन ए मॅग्नेटिक फील्ड और कंडक्टिंग स्लॅब टू प्रोव्हाइड अ मॅग्नेटिक फील्ड दिल्यामुळे काय होणार वी नो द मॅग्नेटिक फील्ड दिल्यामुळे काय होणार आहे की हे जे इलेक्ट्रॉन आहे याच्यावरती काय होणार आहे फोर्स ऍक्ट होणार बघा काय आहे पहिले कंडक्टिंग we suppose consider the conducting slab and that conducting slab which have a number of electron and that conducting slab is connected to this battery and the direction of current is that in that side positive to negative but that in conducting slab there are number of electron and then direction of electron is opposite to the current when the when the magnetic field is applied to that conducting slab and कंडक्टिंग स्लॅबला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळे काय झालं की इलेक्ट्रॉनवरती काय ऍक्ट झालं दॅट टू बी द फोर्स विल बी ऍक्ट इन द इलेक्ट्रॉन मग आता या कंडक्टिंगच्या स्लॅबला काय होणार की एका एजवर निगेटिव्ह चार्जेस येणार एका एजवर पॉझिटिव्ह चार्ज येणार वाय बिकॉज टू अप्लाय मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे इलेक्ट्रॉन काय होणार आहे की जे डायरेक्शन जी अपोजिट टू द करंट होती मग हे जे इलेक्ट्रॉन आहे काही निगेटिव्ह चार्जेस कुठे येणार एका फेजला आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठे येणार एका फेजला ओके वेन ए मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड आणि जी मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे ती कशी असणार आहे मॅग्नेटिक फील्ड आता बघा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे की इलेक्ट्रॉनवरती काय होणार आहे फोर्स ऍक्ट होणार आहे वेन मॅग्नेटिक फील्डमुळे काय होणार वेन ए मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड when magnetic field is applied ती कशी असणार आहे अप्लाइड परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द carrier flow in a semiconductor sample जे आपण अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड करतो त्याच्यामुळे काय होणार की इलेक्ट्रॉनवरती काय होणार आहे फोर्स ऍक्ट होणार आहे ओके जे फील्ड असणार आहे ती कशी असणार आहे परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ करियर फ्लो इन सेमीकंडक्टर ह्या सर्वांना ती कशी असणार आहे परपेंडिक्युलर आणि फोर्स ऍक्ट झाल्यामुळे काय होणार आहे की एका साईडला काय येणार एका एजला पॉझिटिव्ह चार्ज आणि एका एजला काय येणार आहे निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आल्यामुळे इथे काय होणार आहे पोटेन्शियल डिफरन्स विल बी अपियर आणि जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो काय दिस पोटेन्शियल डिफरन्स अपियर्स इन द डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द बोथ करंट फ्लो इन द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय होतंय की कंडक्टिंग स्लॅबला ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड काय करतो अप्लाइड करतो आणि ती कशी असणार आहे परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ करंट और डिरेक्शन ऑफ करियर फ्लो त्यामुळे आणि मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळे त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे अँड दॅट फोर्समुळे काय होणार आहे इलेक्ट्रॉन विल बी वन साइड अँड पॉझिटिव्ह होल्स विल बी वन साइड एका एजला इलेक्ट्रॉन आणि एका एजला होल्स
जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, जी आपण अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड करतो, ती कशी असणार आहे, परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ करियर फ्लो. आणि याच्यामुळे काय होणार आहे, दिस विल बी द पोटेन्शियल डिफरन्स विल बी अपियर. potential difference will appear in the perpendicular direction of current and magnetic field. The direction of current and direction of magnetic field. बघा, आणि मग ते आपण इथे मेजर करणार. दॅट व्ही एच विल बी, हा पोटेन्शियल डिफरन्स काय करणार आहे, व्ही एच विल बी टू मेजर दॅट पोटेन्शियल डिफरन्स. ओके, देन वी कन्सिडर द होल्स आर फ्लोइंग थ्रू द सेमीकंडक्टर स्लॅब और कंडक्टिंग स्लॅब टुवर्ड्स द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. होल्स कुठं, होल्स फ्लोइंग थ्रू द पॉझिटिव्ह positive x axis as shown in figure. That positive x axis holes कुठं होणार आहे, मूव टू द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड टू द पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस. आणि जर मॅग्नेटिक फील्ड जर आपण अप्लाय केली पॉझिटिव्ह झेड ॲक्सिसला, क्लिअरली द टू फोर्सेस आर प्रेझेंट ॲक्टिंग ऑन द होल्स. आता दोन फोर्स कोणते, जर बघा काय म्हणतो आपण की कन्सिडर द होल्स आर फ्लोइंग थ्रू द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस थ्रू सेमीकंडक्टर स्लॅब, द मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड अलॉंग द पॉझिटिव्ह झेड ॲक्सिस. Magnetic field is applied along the z axis, and clearly this is the two force present which are acting with the holes, and the force due to applied electric field which is known as a Coulomb force, and it is given by the force applied to the electric field which is known as a Coulomb force, okay, काय सांगितलंय मी, the force due to applied electric field which is known as a Coulomb force, and it is given by F is equal to Q into E. Along with the electric force, magnetic field also applies the force. The magnetic field applied केल्यामुळे this magnetic field applies also the applied force which is also, that's F is equal to Q V cross B. बघा, जो आपण कंडक्टिंग स्लॅब घेतला किंवा सेमीकंडक्टर स्लॅब घेतला त्याची थिकनेस किती असणार आहे, थिकनेस विल बी T, विड्थ विल बी W आणि लेंथ विल बी L. बघा आता इथे टू फोर्स प्रेझेंट आहे, वन इज द इलेक्ट्रिक फोर्स and another is the magnetic force. Electric force F is equal to Q into A, and magnetic force F is equal to Q V cross B, and that V is the velocity, and B is the applied magnetic field. V is the velocity and B is the applied magnetic field. बघा, वर्किंग काय, हॉल इफेक्ट काय आहे की इथे पोटेन्शियल डिफरन्स भेटतो आपल्याला. वाय, बिकॉज आपण काय करतोय की अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड करतो, त्याच्यामुळे काय होणार आहे, फोर्स ॲक्ट होणार इलेक्ट्रॉनवरती, अँड दॅट विल बी द होल्स अँड इलेक्ट्रॉन विल बी मूव इज द अपोजिट एजेस. Okay, this B is the applied magnetic field. Then the net force acts on hole due to the electric. The net force acts on hole is due to electric force as well as magnetic field is given by F is equal to Q E plus V cross B. F is equal to Q E plus V cross B, and this is the Lorentz force. F is equal to Q E plus V cross B. This is the Lorentz force. And then magnetic field cause. Magnetic field मध्ये काय होतं? Magnetic field cause a sideway deflecting force acts on a hole. आता ही जी डेफिनेशन आहे, magnetic field cause sideway deflecting force, we know the definition of that magnetic field.
साईडवेव फोर्स काय होतं मॅग्नेटिक फील्डमध्ये साईडवेव डिफ्लेक्टिंग फोर्स ॲक्ट होतो कशावरती होल ड्यू टू दिस साईडवेव डिफ्लेक्टिंग फोर्स होल ड्रिफ्ट टुवर्ड्स द वाय एज होल ड्रिफ्ट टू द कुठे येतात होल ड्रिफ्ट टू द वाय एज दिस होल ड्रिफ्ट टू द वाय एज ऑफ द सेमी कंडक्टिंग स्लॅब आणि मग ॲज टाइम पासेस आफ्टर सम टाइम्स होल ॲक्युमुलेशन गोज ऑन इन्क्रीजिंग मग होलचं जे पर्सेंटेज आहे कुठे वायवरती ते कसं होणार आहे द ॲज टाइम पासेस द होल ॲक्युमुलेशन गोज ऑन इन्क्रीजिंग टुवर्ड्स द एज ऑफ वाय ॲक्सिस मग ज्या वाय ॲक्सिसच्या एजला होलचं ॲक्युमुलेशन जे पर्सेंटेज आहे होलचं ते कसं होणार आहे इन्क्रीजिंग सो वन एज ऑफ द सेमी कंडक्टर स्लॅब बिकम्स पॉझिटिव्ह आणि एक काय होणार आहे पॉझिटिव्ह मी आधीच सांगितलं तुम्हाला वन एज विल बी पॉझिटिव्ह वन विल बी निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह अँड रिलेटिव्हली अनदर एज स्लॅब बिकम्स that will be the positive okay and that induce voltage across पण याच्यामुळे काय होणार की induce voltage across the y axis and this voltage the induce voltage across y axis and this voltage is known as this voltage is called as हॉल व्होल्टेज बघा ते इथे मेजर करतोय आपण ओके ओके आता ही जी प्रोसेस आहे ॲक्युमुलेशनची दिस ॲक्युमुलेशन प्रोसेस विल कंटिन्यू अप टू स्टेडी फ्लो ऑफ होल्सचा फ्लो कसा असणार आहे स्टेडी फ्लो अलॉंग द एक्स ॲक्सिस दॅट स्टेडी करंट अंडर दिस सिच्युएशन नेट फोर्स अलॉंग वाय ॲक्सिस इज झिरो जर ॲक्युमुलेशन प्रोसेस जर कंटिन्यू ठेवली आपण अप टू द स्टेडी स्टेट अँड दॅट स्टेडी फ्लो ऑफ होल्स along x axis that steady current under this situation net force along y axis will be zero and that will be this equation 0 is equal to ey minus 0 is equal to ey minus vx bz 0 is equal to ey minus vx into vz ओके इथे आपण काय करतो की इंड्यूस व्होल्टेज the magnetic field along the z axis and electric field along the y axis and therefore हा इकडे आल्यावर काय होणार आहे प्लस आणि ey is equal to plus ey is equal to vx into bz ey is equal to vx into bz this establish of electric field ey along the bar is known as Hall effect म्हणजे electric field established झाली along the that bar of that conducting slab of semiconducting slab this is known as a Hall effect म्हणजे काय हॉल इफेक्ट की आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स भेटलंय नंतर आपल्याला काय भेटली इलेक्ट्रिक फील्ड इस्टॅब्लिश झाली आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड भेटली अँड दॅट इफेक्ट इज नोन ॲज अ हॉल इफेक्ट अँड दॅट इलेक्ट्रिक फील्ड इज सेटअप व्होल्टेज अक्रॉस द स्लॅब अँड दिस व्होल्टेज इज गिवन बाय आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमुळे आपल्याला जो पोटेन्शियल डिफरन्स ऑर दॅट व्होल्टेज जो भेटतो दॅट व्ही एच इज इक्वल टू EY into W and W is the width of that conducting slab. VH is equal to EY into W. Then we know that Jx is equal to Q and V. J is the current density. पण आपल्याला रिलेशन कशाचं काढायचं आहे Jx is equal to Q N V. आपल्याला रिलेशन काय काढायचं आहे EY इज इक्वल टू आता आपण तीन इक्वेशन बघितले आजचं इक्वेशन काय होतं आपलं EY इज इक्वल टू VX इंटू BZ देन JX इज इक्वल टू देन VH इज इक्वल टू काय होता VH इज इक्वल टू VH इज इक्वल टू EY देन वी नो JX इज इक्वल टू QNV अँड देन दॅट EY आता EY फाइंड आउट करायचं आहे EY इज इक्वल टू VX इंटू BZ VH इज इक्वल टू आता याच्यावरनं EY काय भेटेन आपल्याला VH इंटू VH अपॉन W ओके EY इज इक्वल टू VX BZ अँड VH इज इक्वल टू EY इंटू W देन वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ EY ओके अँड दॅट EY इज इक्वल टू VX इंटू W अँड VH इज इक्वल टू EY इंटू W अँड EY इज इक्वल टू दॅट JX डिवायडेड बाय Q इंटू P नॉट इंटू BZ okay EY is equal to JX Q P naught into BZ and therefore this EY is equal to that RH JX into BZ where
where RH is equal to 1 divided by Q into P naught, where RH is equal to 1 divided by Q into P naught. This EY is equal to JX Q P naught into BZ, and therefore EY is equal to RH JX into BZ. तर EY जो कैलकुलेट केला JX is equal to QN V and that BZ, and Vx is equal to, या दोन्ही इक्वेशन बने, EY is equal to Vx BZ and VH is equal to EY into W and JX is equal to QNV. Then we calculate the EY is equal to JX Q P naught into BZ, but that value 1 upon Q P naught is equal to RH, and this RH is constant of proportionality, and it is called as Hall coefficient. It is called as Hall coefficient. This is called as a Hall coefficient. Okay. Hall coefficient, and the Hall field is proportional to, hence this Hall field proportional to product of current density and magnetic field density. And therefore the Hall field, this RH is constant of proportionality, which is called as a Hall coefficient, and hence Hall field is proportional to the product of current density and magnetic field density, and this P naught is equal to 1 divided by Q into RH. But RH का है, RH is equal to 1 divided by Q P naught, and therefore this P naught Q into P naught, and there this P naught is equal to Jx into Bz. Okay. Then according to that equation, that Ey is equal to Vx into Bz, and therefore Bz is equal to that Vy upon Vx. Bz is equal to Ey upon Vx. This equation, P naught is equal to Jx into Bz divided by Q into Ey, and that equation, therefore P naught is equal to this Bz, and Jx is equal to that Jx according to Jx अभी जगह पुट करना, Jx divided by Wt into Bz divided by Q, and Ey का है, Ey is equal to this, according to that equation Ey is equal to that Vh, divided by W, and according to Q Ey is equal to काय टाकणार, Vh upon W, therefore Q Vh upon W. बघा स्टेप काय भेटली, P naught is equal to Jx Bz divided by Q Ey. आता ही जी स्टेप्स आहे 1 divided by Q RH होता, स्टेप मी डायरेक्टली सबस्टिट्यूट केली. सबस्टिट्यूट काय केला, P naught is equal to Jx Bz divided by Q into Ey. आता इथे सबस्टिट्यूट डायरेक्टली व्हॅल्यू याच्यावरनं केली. बघा इथे Ey इज इक्वल टू अप्लाय Jx Q P naught into Bz. इक्वेशन काय आलं, Jx upon W Bz Q Vh upon W, but Jx upon Wt, this P naught is equal to Jx upon Wt is equal to I into x, I suffix x into Bz, this equation
into Bz divided by Q Vh into T. Then 1 upon W is equal to T. Also rho is resistivity measured in terms of area of cross section and length rho is equal to Ra divided by L, and therefore this V upon Ix divided by L divided by W T, and that from above two equation, that P naught is equal to Ix into Bz QV H of T, and this rho, we know that equation rho is equal to Ra upon N, V upon Ix, and that from above two equation can be obtained the whole concentration always as and always as resistivity, and these are the application of Hall effect. This is the Hall effect, and in that two equation we have obtained the whole concentration as well as resistivity. Full stop.